22 मार्च रोजी जमाते इस्लामी हिंद खामगावच्या वतीने जिया कॉलनी मशिदीत वतनी बांधवांसाठी इफ्तार पार्टी व रमजान परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिकारी सुनील कडासने यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर होते। SP कडासने यांनी आपल्या भाषणात अनेक कुराणातील श्लोकांचा संदर्भ घेऊन उपवास आणि रमजानचा उद्देश अधोरेखित केला आणि सहभागींनी आपल्या प्रार्थनांमध्ये या देशाची प्रगती आणि राष्ट्रीय एकात्मता लक्षात ठेवण्याची विनंती केली। त्यांनी अरबी मजकुरासह अनेक कुराणातील श्लोक अतिशय अस्खलितपणे पाठ केले। त्यांनी आपल्या संभाषणात परस्पर बंधुभाव, प्रेम आणि बंधुत्व व शांतता आणि सुव्यवस्था यावर भर दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपवास करण्याच्या उद्देशावर धार्मिकता म्हणजेच ईश्वराचे भय निर्माण करण्यावर भर दिला। त्यांनी SP साहेबांचे शब्द पुढे चालू ठेवले आणि सांगितले की रमजानचा चंद्र पाहिल्यानंतर विश्वासणारे अल्लाहकडे जी दुआ करतात त्यात शांती आणि सुरक्षा, प्रेम आणि बंधुत्व यांचा समावेश होतो। तुम्ही म्हणालात की रमजानचे एक महत्त्व कुराणच्या प्रकटीकरणामुळे आहे। मग तुम्ही कुराणच्या शिकवणीचा सारांश दिला की सर्व मानव एकाच आई आणि वडिलांची मुले आहेत, म्हणून सर्व समान आणि भाऊ आहेत। मग तुम्ही एका देवाची उपासना, मृत्यूनंतरचे जीवन आणि भविष्यवाद यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या शेवटी अहफाज सौदागर यांनी उपस्थित सर्व पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे आयोजन जमाते इस्लामी हिंद बुलढाणा जिल्हा प्रमुख सोहेल फुरकान यांनी केले होते। मुफ्ती जुनेद अशरफी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उबेद अन्सारी, दाई जाकीर, इंजिनियर अर्शद नदीम, जावेद खान व जमातचे इतर सदस्य व कार्यकर्ते तसेच SIO व यूथ विंगचे युवक व दाई ग्रुपचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले। सुमारे 200 लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।